नमस्कार. आज काय स्पेशलमध्ये सर्वांचं मनापासून खूप खूप स्वागत. तर आज आपण भोपळ्याची खमंग चटकदार अशी आमटी बनवणार आहोत. चला तर मग पटकन रेसिपीला सुरुवात करूया. तर त्यासाठी इथे मी भोपळ्याचा छोटा तुकडा घेतलेला आहे, अर्धासुद्धा नाही, त्यापेक्षा थोडासा कमी आहे. त्यानंतर मी इथं अर्धी छोटी वाटी तूर डाळ घेतली आहे, त्याचबरोबर 2 चमचे मूग डाळ आणि 2 चमचे हरभरा डाळ घेतली आहे. आता सर्व डाळी आपल्याला पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायच्या आहेत. त्याचबरोबर मी इथं भोपळासुद्धा कट करून घेतला आहे, त्यावरची साल काढली आहे आणि भोपळ्याच्या अशा छोट्या फोडी करून घेतलेल्या आहेत. आणि मी इथं डाळी 2 ते 3 पाण्याने स्वच्छ धुवून त्यामधलं पाणी काढून घेतलं आहे. आता बाकीचं साहित्य मी रेसिपीसोबत दाखवणार आहे तुम्हाला. तर मी इथे एक छोटा कुकर घेतला आहे. तर सुरुवातीला कुकरमध्ये आपण धुतलेल्या सर्व डाळी टाकून घेऊया. त्याचबरोबर आपण जो भोपळा चिरून घेतलेला होता तो सुद्धा यामध्ये टाकून घेऊया. भोपळ्याची भाजी कधीही बनवत असताना तो कडू आहे का टेस्ट करूनच भाजी बनवायची, कधी कधी तो कडू असतो. आता आपल्याला यामध्ये टाकायचं आहे टोमॅटो. तर मी इथे एक मध्यम आकाराचा टोमॅटो बारीक चिरून घेतलेला आहे. आता यामध्ये टाकूया पाणी. तर पाणी आपल्याला या भोपळ्याच्या थोडंसं वरती येईल या प्रमाणामध्ये टाकून घ्यायचं, म्हणजे डाळ व्यवस्थित शिजली जाते. तर जवळपास मला इथं पाऊण ग्लास पाणी लागलेलं आहे. तर भोपळ्याच्या थोडंसं वरती पाणी आलं आहे. आता यामध्ये टाकूया आपण पाव चमचा हळद आणि थोडंसं तेल टाकायचं, म्हणजे डाळ आणि भोपळा व्यवस्थित शिजला जाईल. आता कुकरचं झाकण लावून आपल्याला याच्या मीडियम गॅसवरती 4 शिट्ट्या करून घ्यायच्या आहेत. सुरुवातीला गॅस थोडासा मोठा ठेवायचा आणि नंतर 3 शिट्ट्या बारीक गॅसवरती करायच्या, म्हणजे डाळ व्यवस्थित शिजली जाते. तर मी इथं 4 शिट्ट्या करून घेतलेल्या आहेत. कुकरसुद्धा गार झाला आहे. तर तुम्ही इथं बघू शकता डाळीमधलं पाणी पूर्ण आटलेलं आहे, अजिबात जास्त झालेलं नाही. अगदी परफेक्ट प्रमाणामध्ये यामध्ये पाणी झालेलं आहे, बघू शकता तुम्ही. आणि डाळसुद्धा आपली व्यवस्थित अशी शिजली गेली आहे. थोडीशी जाडसर जरी राहिली, म्हणजे व्यवस्थित नाही शिजली तरीही चालेल. तर तुम्ही इथं बघू शकता डाळ अगदी व्यवस्थित शिजली आहे. पळीच्या साहाय्याने आपल्याला अशा पद्धतीने डाळ व्यवस्थित अशी हटून घ्यायची आहे. बघा, अगदी छान अशी डाळ आणि भोपळा आपला शिजलेला आहे. आता आपण फोडणी करून घेऊया. डाळ अशीच बाजूला ठेवून द्यायची किंवा तुम्ही एका भांड्यामध्ये सुद्धा काढून घेऊ शकता. गरम असतानाच डाळ आपल्याला हटून घ्यायची आहे, म्हणजे व्यवस्थित ते मिक्स होते. त्यानंतर बघा इथं फोडणीसाठी मी 4 ते 5 हिरवी मिरची तेल टाकून थोडंसं भाजून घेतलेलं आहे. थोडीशी कोथिंबीर आणि 8 ते 9 पाकळ्या लसूण घेतलेला आहे. हे सर्व आपल्याला खलबत्त्यामध्ये जाडसर वाटून घ्यायचं आहे. तर इथं मी खलबत्त्यामध्ये जाडसर असं हे वाटून घेतलेलं आहे. तुम्ही मिक्सरलाही बारीक करून घेऊ शकता. त्यानंतर आता मी इथं गॅसवरती कढई गरम करायला ठेवली आहे. त्यामध्ये 2 चमचे तेल टाकून घ्यायचं. तेल गरम झालं की त्यामध्ये अर्धा चमचा मोहरी टाकायची. मोहरी छान तडतडली की त्यामध्ये अर्धा चमचा जिरं टाकून घेऊया. जिरं मोहरी छान तडतडू द्यायची, म्हणजे फोडणी खमंग बसते. त्यानंतर इथं मी 7 ते 8 कढीपत्त्याची पानं टाकलेली आहेत. त्यानंतर आपण जे वाटण तयार करून घेतलं होतं, हिरवी मिरची, लसूण आणि कोथिंबीरचं, ते वाटण टाकून घ्यायचं. थोडंसं परतून घ्यायचं यामध्ये. परतून झाल्यानंतर आता यामध्ये टाकायचं आपल्याला चिमूटभर हिंग आणि थोडीशी हळद. हळद आपण सुरुवातीला डाळीमध्ये सुद्धा टाकलेली आहे, यासाठी थोडीशी टाकायची. आता परत एकदा हळद आणि हिंग टाकल्यानंतर व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आणि लसूण छान लालसर होईपर्यंत मंद आचेवरती परतून घ्यायचा, म्हणजे फोडणी छान खमंग बसते. तर इथं लसूण व्यवस्थित असा परतून झाला आहे. आता यामध्ये आपण शिजवलेली डाळ आणि भोपळा टाकून घेऊया. तर डाळ आणि भोपळा टाकल्यानंतर व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं. लगेचच यामध्ये पाणी टाकायचं नाही. मिक्स करून झाल्यानंतर तुम्हाला जेवढी आमटी बनवायची आहे त्यानुसार यामध्ये पाणी टाकून घ्यायचं. तर मी इथं जवळपास 2.5 ते 3 वाटी पाणी टाकलेलं आहे. पाणी गरम करून टाकायचं, म्हणजे पटकन उकळी येते याला. तर इथं मी 2.5 ते 3 वाटी पाणी गरम करून टाकलं आहे. व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं. मिक्स करून झाल्यानंतर 2 चमचे यामध्ये मी चिंचेचा कोळ टाकला आहे आणि सोबतच चवीनुसार मीठ टाकलेलं आहे. चिंचेचा कोळ नक्की टाका, कारण यामुळे आमटीला छान अशी आंबट चव येते आणि चवीला आमटी अप्रतिम लागते. त्यामुळे चिंचेचा कोळ आठवणीने नक्की टाका. तर इथं मी चिंचेचा कोळ आणि मीठ टाकून व्यवस्थित मिक्स करून घेतलं आहे.
त्यानंतर यामध्ये 2 चमचे आपल्याला भाजलेल्या शेंगदाण्याचा जाडसर कूट टाकायचा. तुम्हाला आवडत नसेल नाही टाकलं तरीही चालेल, पण आमच्या इथे सर्वांना शेंगदाण्याचं कूट टाकलेलं खूप जास्त आवडतं आणि चवही तशीच छान येते. त्यामुळे तुम्हाला आवडत नसेल नाही टाकलं तरीही चालेल आणि आवडत असेल तर नक्की टाका. तर इथं शेंगदाण्याचं कूट टाकून व्यवस्थित असा मिक्स करून घेतलं आहे. तर तुम्ही बघू शकता अशा पद्धतीने मी याची कन्सिस्टन्सी ठेवली आहे. आता फक्त 2 मिनिट आपल्याला ही आमटी उकळवून घ्यायची आहे. तर इथं मी 2 मिनिट आमटी छान अशी उकळवून घेतली आहे. आता आपल्याला या स्टेजला थोडीशी बारीक चिरलेली कोथिंबीर टाकायची आहे. ही जी आमटी आहे तुम्ही भातासोबत खाऊ शकता, भाकरीसोबत खाऊ शकता किंवा चपातीसोबत खाऊ शकता. चवीला खूप छान लागते. भोपळा न आवडणारे सुद्धा अगदी आवडीने चाटून पुसून ही आमटी खातील. एवढी टेस्टी ही आमटी तयार होते. एकदा बनवूनच बघा तुम्ही. तर इथं कोथिंबीर टाकून व्यवस्थित असं मिक्स करून घेतलेलं आहे. आता आपल्याला इथं गॅस बंद करायचा आहे. जास्त वेळसुद्धा आपल्याला ही आमटी उकळवायची गरज नाही. फक्त 2 मिनिट उकळवायची आहे आणि अगदी झटपट अशी पटकन तयार होणारी आपली भोपळ्याची आमटी इथं तयार आहे. एका बाउलमध्ये काढून घेऊया. तर तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा. चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा. भेटूया पुढील व्हिडिओमध्ये. थँक्यू.